दिलेला हा क्रिकेटर अर्थात कुस्ती क्षेत्रात. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. खेळ स्टार्ट. ग्रीन सिग्नल सचिन कडू यांच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि वळूया आपण साई राजे यांच्याकडे. धन्यवाद महागुरु, धन्यवाद योगेश मडवी सर. नक्कीच हार्डलक गाथा इलेवन तलोजा मस्को टीम ज्या मैदानामध्ये धूल चालली त्याच मैदानात गुलाल उडवण्याची ताकद तुमच्यात येऊ द्या आणि पुढच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये केलता, चांगला फटका अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बंबल क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल सीमा रेषा पार, खणखणी दणदणी चार. गावदेवी आई समाजसेवक डॅशिंग भारी, कधी कुणाला झुकला नाही, कधी कुणाला झुकला नाही. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा आहे, आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय. काय फटका एक्झिक्यूट केला, मिस फील्ड झाली या चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. महेश पाटीलच्या बॅट्स मधून चार. यावेळेस देखील फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न होता, चेंडू चालला डीप मिड विकेट रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील आणि 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिल्यात तर 6. मॅचचा आनंद घेतात. एक जबरदस्त क्रिकेटर होते अर्थातच बिंदास तरे, मॅन फ्रॉम तुर्भे. मॅचचा आनंद घेतात बिंदास तरे. या मंचकावरती आपला देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. P1 मध्ये आपण गोलंदाजी पाहिली. तेजस पाटीलला मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी मैदान षटक हाताळलं, परंतु त्याच्यावरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. यावेळी टॅप करतायत जबरदस्त क्षेत्ररक्षण, 1 हँड. क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पण पाहिलं. दर्शन होते त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहिला. ज्या पद्धतीनं रिपॉइंटिंग पॉइंटच्या दिशेनं खूप चांगली क्षेत्ररक्षण करायचं, अगदी त्याच पद्धतीनं क्षेत्ररक्षण होताना या ठिकाणी पाहिलं. टीम ब्राह्मण करवले टीमच्या माध्यमातून टॉस जिंकलाय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय गोलंदाज तेजस पाटील. समोर ब्लॉक हॉल मध्ये फेकताय चेंडू, वेगवान चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह करताय. चेंडू चाललाय काउकॉर्नर रिझन मध्ये. 1 धाव अंकित केली जाईल आणि 1 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिले गेल्या 7. महेश पाटील आणि सुधीर पाटील ही सलामीची आरंभिक एवन जोडी, कर्मवीर आणि धर्मवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. जबरदस्त येता क्षणी आयोजनाच्या प्रेमामध्ये पडा, इतकं चांगलं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना तेजस पाटील यांच्या षटकातील 5वा चेंडू सुधीर साठी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट करणार का? हो, इथे नशिबाची साथ मिळते. फलंदाज आपण महेश साठी पाहतोय. एकूण धावा आल्या त्या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन सरसावतोय. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 8 धावा. आज दिवसभर जबरदस्त गुणलेखनाची भूमिका सातत्याने राहुल, खूप चांगली गुणलेखाची भूमिका, त्यांचं देखील आम्ही आभारी आहोत आणि त्यांचं अभिनंदन देखील व्यक्त करतो की या स्पर्धेला ते जी जण लावतात. नक्कीच 50 चौकार या स्पर्धेतील पुरे झालेत. क्या बात आहे. आमचे फॉर्च्यून इव्हेंट नक्कीच प्रत्येक चेंडू बॉक्सचे आम्हाला अपडेट देत असतात आणि आमचे राहुल. हो, वेग होता चेंडू मध्ये, चालला चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये. मिसफील्ड झाली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरनं आल्यात, भरपूर लांबचा पल्ला गाठत. इथे मिळतील या 2 धावा आणि 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 10 कदम. पहिला षटक कंप्लीट. तर इथे गावदेवी क्रिकेट संघ, बुर्दुल क्रिकेट संघ फलंदाजी करतो. संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सागर शेठ पाटील बुर्दुल यांच्या वतीने स्वागत आहे तुमचं. आणि इथे धानसर क्रिकेट संघाचे एकेकालचे नामांकित क्रिकेटर प्रकाश हेगडे यांचं आगमन झालेलं आहे. साक्षी ट्रॉफी मध्ये आपलं स्वागत आहे. पहिला षटक इथे कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या P1 मध्ये धावा जमा केल्यात आणि गावदेवी इलेव्हन बुर्दुल टीमनं एकूण धावसंख्या 10 फलकावरती 10 धावा. प्रत्येक टीम आपण पाहतोय जबरदस्त इथे खेळ करण्याचा प्रयत्न करतात. गोलंदाजी मागवरती नवीन गोलंदाज राहुल भंडारी येत आहेत. गोलंदाजीसाठी सुधीर मात्र स्ट्राईक एंडला असतील. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या 10 फलकावरती आखली गेली आहे. कोरले गेले 10 कदम इथे दाखवत असताना गावदेवी इलेव्हन बुर्दुल टीम. एनडी शेठ पाटील देखील मॅचचा आनंद घेत असतील. एनडी शेठ बैलगाड्या शर्यतीमध्ये दादा नाव भरपूर चर्चेमध्ये असणारा व्यक्तिमत्व. एनडी शेठ पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. तेजस पाटीलनं पहिला षटक हाताळला, दुसरा
गोलंदाजी ते सज्ज झाला राहुल भंडारी. 4 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकले. एक टीमला जीतना है जरूर तो दूसरी टीम को हारना है मंजूर. स्लोवर करता फसवा चेंडू दांडी गुल फलंदाज बाद. इथे मात्र फसवा चेंडू फेकलाय. राहुलला मिळते इथे यश आणि इथे फलंदाज बाद होतोय तो मात्र सुधीर पाटील. पहिला झटका क्रमांक 1 बुदुल टीमला. बॉम्बे डावखुरी आताचा विस्फोटक खेळाडू संकट मोचे एक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला जातं. परंतु इथे टीम साठी त्याला भरपूर चांगला कार्य करावा लागेल. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना समोर फलंदाज अजय. हो वेग 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 वेगाची स्वारी गोलंदाजी करतो लय भारी. गोलंदाज पाहतो राहुल भंडारी. 2 चेंडू आपण पाहतोय जबरदस्त. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश संपादित झालं. त्यानंतर नवीन येणारा फलंदाज अजयसाठी त्याने एक फसवा चेंडू फेकला. पुन्हा एकदा 2 चेंडू इथे डॉट. खूप चांगली गोलंदाजी. राहुल मध्ये क्षमता खूप चांगली आहे. समोरचे बॅट शिकारा शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा वन्स अगेन तिसरा चेंडू डॉट. क्या बाद आहे. राहुल अगदी डोका शांत ठेवून गोलंदाजी करतात. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावल्या त्याच पद्धतीने बॉल टू बॉल इक्वेशन तो गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण खूप चांगली गोलंदाजी करत असताना राहुल भंडारी इथे दाखल झाला. अजय बॉम्बे शांत आहेत. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये घेतात. या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव अंकित केली जाईल. एखाद्याच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतोय. 1 धावा 1 11 धावा आहे धाव फलकावरती. शेवटचे 2 चेंडू या षटकातील चांगली गोलंदाजी करतायत. महेश पाटील आता स्ट्राईक एंड येतात. स्ट्राईक एंडला येतील कारण महेश बॅट्स मधून एक चौकार आपण पाहिला. राहुल भंडारी येत आहेत. गोलंदाजी मागवरती पाहायला गेलं तर खूप चांगली गोलंदाजी. समोर फलंदाज महेश शांत बसला मी म्हणेन. स्लोवर होता हा चेंडू. ऑन साईडला गेल्याचा प्रयत्न होता. बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये नव्हता. साई येथील चेंडू पर्यंत पोहोचतील उचलतील तोपर्यंत इथे मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एका डझनामध्ये एकूण धावसंख्या 12. षटकातील शेवटचा चेंडू अजय येथील स्ट्राईक एंडला. काय गोलंदाजी करतात राहुल. ज्या पद्धतीने तेजसने गोलंदाजी केली अगदी जबरदस्त गोलंदाजी राहुल भंडारीच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आहे. नक्कीच षटक क्रमांक 2 या ठिकाणी खेळ पाहत असताना आपण पाहतोय समोर अजय डावखुरी हातात की विस्फोटक केला. शेवटचा चेंडू समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. झेल होण्याची शक्यता होती परंतु वेग होता चेंडू मध्ये. षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. पंचांचा इशारा तो षटक समाप्तीचा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन टेपलाय. एकूण धावसंख्या 12 मध्ये. गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी. गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी. गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी. देवीचा आशीर्वाद गणोबा देवाचा आशीर्वाद. किशोर दादाच्या पाठीशी हाय प्रियंका वहिनीच्या पाठीशी हाय. नक्कीच उद्या पहा दिनांक 8 वार असेल शनिवार. पहिला सामना असेल रोंजन ए आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल नागाव. तर 9:30 वाजता तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायची आहे. आणि शिवशक्ती खारघर आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तो मात्र स्कायरा 11 वहाल. आणि तिसरा सामना असेल दातिवली विशाल यांचा संघ त्यांना फाईट करेल भातान. आणि चौथा सामना असेल जोविली बनान ओवली. वलवली आहे जोविली कॅन्सल झाले तिथे वलवली हा संघ येणार आहे. तर नक्कीच रोंजन संघाला मी विनंती करेन की आपण 9:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायची. 2 षटकाचा खेळ समाप्त होते. एकूण धावसंख्या धावफलक ते पाहिले गेले तर 12.
चांगली गोलंदाजी आपण पाहिली. खऱ्या अर्थानं राहुल भंडारे जे आता नवीन येणारा गोलंदाज राहुल पाटील. पहिला चेंडू राहुल एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. जागृती स्पोर्टचे ऑनर देखील आहेत. फुल्लर लाईनचा चेंडू पनिशमेंट दिली आहे. इथे फुल्लर लाईनचा चेंडू होता, टोल उचलून करून देणारा फटका होता, परंतु काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. तेजस ही तेजमय कामगिरी. क्या बात आहे तेजस, क्या बात आहे. सगळीकडे तेजस, फक्त तेजस आणि फक्त तेजस हा नाव चमकतोय. जो झिजणार तोच चमकणार. फक्त मिळाली आहे ते सिंगल. अजय बॉम्बे स्ट्रायकेट वरती नक्कीच टीम साठी 5 धावा त्याने वाचवल्या तेजसनं. राहुल पाटील येतात गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू फुल्लर लाईनचा होता, थोडीशी ताकदीचा अभाव पाहिला आपण. अजय बॉम्बे भरपूर शांत आहे, परंतु शांत बसणारा तो साधू नाहीये. त्याच्यामध्ये असणारी ताकद इथे मात्र त्याला आजमावी लागेल, कारण डावखुर येताचा अजय बॉम्बे त्याच्यामध्ये भरपूर ताकद आहे आणि संघासाठी तो वाटेल ते करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो. समोरच्या दिशेने विशेप मध्ये केलता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नयन येतील, वागतील, उचलतील, बघतील, तोपर्यंत मिळतील इथे सिंगल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे ठेपतोय. एकूण धावसंख्या 14. 14 धावा आहेत धावफलकावरती. महेश पाटील शांत बसले, चौकार मारून सिंगल डबल डबल सिंगल वरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं, परंतु आता मोठ्या फटक्याच्या नक्कीच त्याला मात्र गरज आहे टीमसाठी. मोठ्या फटक्याची. वा रे वा, क्या बात आहे. 1 सेकंड डॉट बॉल. हीच वलक आहे राहुल पाटीलची. स्वतःला सिद्ध करतोय. चालणारे संघाच्या संघनायकाच्या भूमिकामध्ये असतो, परंतु त्या राहुलची ही गोलंदाजी पाहिली. 3 चेंडू फेकल्यात, 2 धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी राहुल, क्या बात आहे. महेशसाठी अर्धा बॅट न केल्याचा पर्यंत चेंडू पडल्याने थोडासा डीप राहतोय आणि पुन्हा एकदा चेंडू जाते डॉट. या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेटराच्या हुकला तो संपला. महेश इथे लगातार डॉट चेंडूची सफर खेळत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. धावसंख्येचा अंबार उठवावा लागेल. बॅटची गडा. यस, फलंदाज बाद. महेशला परतावं लागेल. आपण सारे जाऊ सामने बघायला, जाऊ सामने बघायला. साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला, साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी राहुल पाटील. नावाचं दहशत आहे, नावातच ताकद आहे. शेवटचा चेंडू आहे. धाव फलकावरती धावा गेल्यात. एकूण धावसंख्या पाहिल्या गेल्या. 17 चेंडूचा गेल संपलाय. धाव फलकावरती धावसंख्या राहिली ती मात्र 14. नवीन येणारा फलंदाज प्रतीक कोपरकरला आपण या ठिकाणी पाहतोय. प्रतीकला संधी मिळाली, त्या संधीचा सोनं तुम्हाला मात्र या ठिकाणी करायचं आहे. शेवटचा बॉल. षटक क्रमांक 3 राहुल पाटील या ठिकाणी गोलंदाजी करतायत. फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेच्या लाटांवरती चेंडू जाईल आर पार, सीमा पार चेंडू. F1 कॉल्ड बिगर षटकार. फास्ट केला आपण. शेवटचा षटक. धावसंख्या पाहिली गेली तर एकूण धावसंख्या 20. 3 षटकाची समाप्ती झाली. धाव फलकावरती धावसंख्या पाहिल्या गेल्यात तर एकूण तब्बल धावा लागल्यात 20. लॉस ऑफ द 2 विकेट. आई गावदे 11 बुलबुल टीम. शेवटचा षटक आहे. हाणामारीचा षटक. टार्गेट सेट करावा लागेल. धावसंख्येचा अंबारी ते उठवावा लागेल. षटकार चौकार षटकार. अजय बॉम्बे मध्ये ताकद आहे, ती ताकद आता पणाला लावी लागेल, कारण समोर असणारा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. ब्राह्मण करल त्यांचा अस्त्र म्हणजे त्यांची गोलंदाजी. नयन राणे गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात. समोर फलंदाज डावखुरी याचा विस्फोट केला डू, परंतु इथे तो भरपूर चेंडू नक्कीच डॉट खेळताना दिसलाय, परंतु आता अजयला स्वतःला सिद्ध करावं लागेल. धावसंख्येचा अंबार उठवावा लागेल. एकूण धावसंख्या पाहिली गेली 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावसंख्या आली गेली तब्बल 20 धावा.
नयन राणे येतात डान्सर एंड करणं गोलंदाज सज्ज अजयसाठी. ओहो प्रचंड जागा बॅटची कडा फलंदाज बाद. अजयला देखील परतावं लागेल. झटका क्रमांक 3 मैदानातून बाहेर अजयला परतावं लागेल. गावदेवी आईची ओटी भरली प्रियंक गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी. गावदेवीचा आशीर्वाद गणोबा देवाचा आशीर्वाद किशोर दादाच्या पाठीशी हाय प्रियंका वहिनीच्या पाठीशी हाय. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय. हे डॉली पोरजी किशोर पोरजीची लाडकी लेक हाय. आमच्या किशोर दादाच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय. हे डॉली पोरजी किशोर पोरजीची लाडकी लेक हाय. लाजवाब संगीत मॅचचा आनंद घेतात. मंचकावरती बसून आमचे गणेश दादा पोरजी एक जबरदस्त खेळाडू मॅचचा आनंद घेतात. गणेश दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही व्यक्त करतोय. इथे गोलंदाज सज्ज नयन राणे नवीन येणारा फलंदाज बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला तेजू आहे त्या ठिकाणी मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला आहे. एकूण धावसंख्या धावफल कधी पाहिले गेल्या तर 21 धावा आहे धावफलकावरती. क्रिशा 11 नक्कीच ब्राह्मण करोले इथे गोलंदाजी करते. तीक्ष्ण भारदस्त आणि लाजवाब गोलंदाजाचं प्रदर्शन इथे मात्र प्रत्येक गोलंदाजाने आपली छाप आणि आपली एक वलक या मैदानावरती सोडली आहे. शेवटचे 4 चेंडू असतील. स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज आपण पाहतोय प्रतीकनं षटकार तर ठोकलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा आणखीन एक बॅटच्या रडार मध्ये बघतच का रागानं षटकार मारला वागानं. चालला चेंडू सीमा पार षटकार. आणि दिलदार आहे माझी कर्तबगार श्रीचंद सेवेचा भार. साक्षी एंटरप्राइजेस वाला सतीश थँक्यू. या षटकाराच्या बरोबरीने टीम जाऊन पोहोचते. एकूण धावसंख्या 27. 2 चेंडू मध्ये 2 गगनभेदी आसमानी टोला इथे खेचत असताना फलंदाज या ठिकाणी पाहतोय तो मात्र स्वतःला सिद्ध करतोय. ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. प्रतीक कोपरकर संघाला सावरतोय. ओहो इथे मात्र पाहिला जबरदस्त चेंडू मिश्रित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे नयन देखील करतात. शेवटचे 3 चेंडू माफ करा शेवटचे अद्याप देखील पाहिलं तर 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडू मध्ये तुम्हाला 2 मोठे फटके येणं गरजेचे आहेत. कारण एकूण धावसंख्या पाहिल्या तर धावसंख्या धावफलकामध्ये पाहिली तर 27 धावा आहेत. गोलंदाज सज्ज नयन बॅट न खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय. वन्स अगेन डॉट बॉल. आणखीन एक मात्र प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. संकट गगनी गडगडते उरी समस्या कडकडते तना मनाला भेगा परून उभयचे राचर कडकडते. मग तू ही त्रिशूल डमरुधर डम 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 कर आरूढ हो तू सर्वांवरती प्रलयकारी तांडव कर. प्रतीक कोपरकर तू एक प्रयत्न अजून कर. षटकार मारून दाखव. इथे चाललाय चेंडू काऊ कॉर्नर रिझन मध्ये. इथे मिसफील्ड 1 बाउन्स आउट ऑफ द पार. मिळतील 4 रन. गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी. गावदेवीचा आशीर्वाद गणोबा देवाचा आशीर्वाद किशोर दादाच्या पाठीशी हाय प्रियंका वहिनीच्या पाठीशी हाय. नावाची धन्यवाद. पहिलं सत्र इथे कंप्लीट झालाय. जबरदस्त फलंदाजी करत असताना इथे मात्र पाहिल्या तर एकूण धावसंख्या जय गावदेवी 11 बुर्दुल टीमने एकूण धावसंख्या इथे पाहिल्या तर 31 आणि 32 धावा इथे जिंकण्यासाठी हव्या. त्या मात्र अर्थातच क्रिशा 11 ब्राह्मण करवले. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदला. पुन्हा एकदा आमचे बंधू तुल्य मित्र योगेश मेडी सरांचा आवाज अंतिम सत्रामध्ये. थँक्यू. डान्सर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. निश्चित स्वरूपात या लढतीमध्ये मजा येणार आहे. दोन्ही क्रिकेट संघ अतिशय तुल्यबल आहेत. प्रथमतः गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघाने फलंदाजी केली. आता फलंदाजीसाठी
क्रिश्चा 11 ब्राह्मण करवली क्रिकेट संघाचे फलंदाज दाखल होणार आहेत. चला 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हावं. चला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. नरेश पोरजी, संतोष पोरजी यांना आपण पाहतो मैदान हे सुसज्ज बनवण्याकरता त्यांचं योगदान प्राप्त झालं. चला आई गावदेवी क्रिकेट संघ, बुर्दुल क्रिकेट संघ क्षेत्ररक्षक रचना करण्यास सज्ज आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ क्रिश्चा 11 ब्राह्मण करवले संगणक आपली सलामीवीर जोडी मैदानामध्ये लगेचच दाखल करावी. चला अंधार होत आहे, आपण अंधाराकडे वाटचाल करतो. निश्चित स्वरूपात आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. थँक्यू सो मच साईनाथ राजे महागुरु. पुन्हा एकदा सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय साक्षी स्टार चषक 2025चं शानदार पर्व. आज पहिला दिवस, थोडासा विलंब झाला खरं तर. आज संघ काही जे उशिरा आले त्यामुळे आज सामन्याला थोडा उशीर झाला. उद्या परफेक्ट सामना 9:30 वाजता बॉल फेकला जाईल. 9:15ला रिपोर्टिंग आणि टॉस होणार. खरं तर उद्याच्या मॅचेस तुम्ही पाहतायत. रोहिंजन ए विरुद्ध नागाव, दुसरा मॅच खारघर विरुद्ध वहाल, तिसरा मॅच दातिवली विरुद्ध भातान, वलवली विरुद्ध ओवळी. अशा प्रकारे उद्याचे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळते. या ठिकाणी बिग फाईट लढती उद्या होणार, त्यामुळे उद्या यायला विसरू नका आणि पाहायला विसरू नका. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून क्रिकेटचा थरार साक्षी चषक 2025चा थरार. जाऊया मैदानावरती 32 धाबेचं टार्गेट असणार आहे. त्या या मॅच मध्ये इथनं जो संघ जिंकेल तो थेट पोहोचेल सुपर 8 मध्ये. म्हणजे 11 तारखेला त्यांचा सामना खिळकाळी संघाच्या विरोधात होणार. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघाला शुभेच्छा. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर क्रिशा स्पोर्ट खरं तर ब्राह्मण करवले संघाची ॲज ओपनर तेजस पाटील आणि राहुल भंडारी. तर दुसरीकडे गोलंदाज सज्ज झाले. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन भूषण पाटील पहिला ओव्हरमध्ये. पहिला बॉल, पहिला धमाका, पहिला तडाका. मिड विकेटला बॉल सीमारेखा बाहेर, षटकार. तेजस पाटीलच्या बॅटमधून षटकार आला. मागच्या मॅच मध्ये देखील तेजस पाटीलनं उल्लेखनीय कामगिरी केली. तीच अपेक्षा, तोच प्रयत्न, तेच स्वप्न घेऊन पुन्हा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि भूषणच्या विरोधात त्यानं षटकार ठोकलाय. पुन्हा प्रहार वन्स अगेन. यावेळेस मात्र बाउंड्री, बॉल सीमारेखा बाहेर, चौकार. आलाय. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. ज्या संघाला 24 बॉल मध्ये 32 करायच्या 8.00 ची सरासरी आहे, परंतु 2 चेंडू 10 आल्यात. तिसरा बॉल बत्ती देखील आता एक सिंगल पूर्ण केली. डबलचा प्रयत्न, कॉल दिलाय. मिस फिल्डिंग इज देअर, परंतु शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी बॉल अडवण्यात यश आलाय. ज्या ठिकाणी 2 धावा होणार होत्या तिथे 3 मिळाल्या. थोडंसं तालमेल बिघडलंय. फिल्डिंग डिपार्टमेंट प्रेशरीज झाली. खरं तर दबावामध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी अनेक वेळा मैदानावरती आपण पाहतो. कारण सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 10 आल्या, थोडासा बॅलन्स बिघडला, खेळाडूंचा थोडासा दबाव आला आणि त्या दबावामध्ये अशा गोष्टी होतच असतात. 13 धावा 3 चेंडूमध्ये, 3-13. खरं तर आता समीकरण राहिले 19 धावेचं फक्त. पुन्हा प्रहार. यावेळेस मात्र फलंदाज राहुल भंडारीच्या बॅटमधून षटकार.
19 खरं तर भूषणमती जिम्मेदारी होती आणि एक भूषण म्हटलं की एक चांगला गोलंदाज आहे असं वाटलं की पहिल्या ओव्हरमध्ये तो आपल्या संघाला कमबॅक देईल, परंतु भूषण थोडा मागणा ठरला. 4 बॉलमध्ये 19. पुन्हा प्रहार आणि यावेळेस मात्र प्रयत्न चांगले होते, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल भंडारीनं ठोकलाय षटकार आणि या षटकाराबरोबर टीम पोचली ती 25 धाबेवरती. फक्त 7 धाबेची गरज आहे. एका षटकामध्ये सामन्याचा निकाल लावला, कारण त्यांना विचारच केला की पहिला पॉवर प्ले मध्येच आपण पॉवर हिटिंग बॅटिंग करून संघाला मजबूत स्थिती प्राप्त करून देऊ, परंतु आता पहिल्याच ओव्हरमध्ये निकाल पूर्णपणे लागलेला आहे तो ब्राह्मण करवली संघाच्या बाजूनं. हातातनं कॅश निसटली हे असतं समीकरण, कारण तुमचा संघ जर बॅकफुटला गेला तर अशा वेळी खेळाडूंचं मन रमत नाही आणि तेच घडलंय. आता सामना आम्ही जिंकणार नाही असंच मनामध्ये निश्चय झाला आणि त्या क्षणाला त्यांनी झेल सोडलाय. आता इथे धावसंख्या आपण पाहिली तर 25 झाल्या पहिल्या षटकामध्ये. 7 धावेची 18 बॉलमध्ये गरज आहे. ठीक. इथे बुर्दुल गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व अरुण शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं साक्षी ट्रॉफीचे ऑर्गनायझर किशोर दादा पोरजी यांच्या वतीने स्वागत आहे. चला फक्त 7 धावेची गरज आहे. इथनं सामना जिंकून संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार, म्हणजे उद्या खरं तर शेवटच्या दिवशी संघ खिडकाली विरुद्ध तो सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळीचा फटका चांगला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार राहुल भंडारीच्या बॅटमधून.